झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव. कार्यकर्त्यांनी नेत्यांना खांद्यावर घेत नाचत मंचावर नेले. दोंडेच्यात काँग्रेसचा शेतकरी मेळावा जल्लोषात. धुळे जिल्ह्यातील दोंडेच्या शहरात काँग्रेसच्या वतीने शेतकरी मेळावा घेण्यात आला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळाचे नेते बाळासाहेब थोरात यांना खांद्यावर घेऊन नाचत कार्यकर्त्यांनी मंचावर नेले. तत्पूर्वी त्यांच्यावर जेसीबीच्या सहाय्याने फुलांचा वर्षाव करण्यात आला. या मेळाव्याला खासदार डॉक्टर शोभा बच्छाव, आमदार कुणाल पाटील, भाई नगराळे, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे यांच्यासह डझनभर पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली. राज्यातील महायुती सरकारने भ्रष्टाचाराचे सर्व विक्रम मोडीत काढल्याचा थेट आरोप नाना पटोले यांनी केला. दडपशाही आणि हुकुमशाहीच्या जोरावर ते कारभार करीत असल्याचेही पटोले म्हणाले. दडपशाही आणि हुकुमशाही चाललेली आहे, तिला उद्ध्वस्त करायचं, त्या पद्धतीचं पेटून निघायचं. आता आपण 24 तारखेला परवा महाराष्ट्र बंदची हाक आपण दिलेली आहे. तुम्ही बदलापूरमध्ये पाहता तर एक राजकीय माणूस होता का? टीव्ही वाल्यांचं तेवढं धन्यवाद मानावं लागेल की ते दाखवत तरी होते. मराठीवाले हिंदीवाले दाखवतच नव्हते, कलकत्ता दाखवत होते. या सरकारला खऱ्या अर्थानं जागे करायचं असेल तर लोकशाहीची एकजूट आणि यांना रस्त्यावर उतरून जेव्हा लोक विरोध करतील, जसं इंग्रजाला आक्रमण लावलं, इंग्रजासारखे लोक पळून गेले, हे काय त्याच्या मानांची गरज आहे. तर हे आपल्यासाठी 24 तारखेचा बंद हा आमच्या दोंडाच्या मध्ये, सिंदखेडमध्ये, पूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये, ग्रामीण भागात सुद्धा झालं. बाळासाहेब थोरात यांनीही सरकारवर सडकून टीका केली. बदलापूर घटनेतील सीसीटीव्ही फुटेज गायब केल्याचे सांगून ही शाळा विशिष्ट विचारांची असल्यामुळे पोलिसांवर कारवाई करण्याबाबत दबाव आणला गेला, म्हणून गुन्हा दाखल करण्यात 12 तास वाट बघावी लागली असेही थोरात म्हणाले. पक्षाच्या वतीने जनतेसाठी करीत असलेल्या कामाचा पाढा श्यामकांत सनेर यांनी प्रास्ताविकातून मांडला. फक्त मनातली भावना आहे, कारण हे सैन्य गेले 20 वर्ष माझ्या बरोबर फुकटमध्ये काम करत आहे. 2009 मध्ये बाळासाहेब आणि नानासाहेब, बाबांना माहिती म्हणून तुमचं नाव, विधानसभेची निवडणूक ही जागा राष्ट्रवादीची होती. तत्कालीन मुख्यमंत्री कैलासवासी विलासराव देशमुख साहेबांनी रात्री 3 वाजता फोन केला की ही जागा राष्ट्रवादी पक्षाने काँग्रेसला सोडून दिली, आता आपल्याकडे उमेदवार नाही. शिंदखेड्याची जागा काँग्रेसला सुटावी आणि श्यामकांत सनेर यांना तिकीट मिळावे असा आग्रह यावेळी कार्यकर्त्यांनी धरला. मेळाव्याला सरचिटणीस युवराज करंकाळ, राहुल मणिक, शरद अहिरे, वसंत कोळी, हुसेन बोहरी, आबा मुंडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. प्रतिनिधी समाधान ठाकरे, झेप मराठी, दोंडेच्या. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.